अहो, तुम्ही खाणार आहे का कटलेट? तर कटलेट खाणार तर मला नक्कीच सांगा. मी कटलेट ठेवते तुमच्यासाठी. नाहीतर मी खाऊन टाकते सगळं. का की मला भूक लागली खूप जोराची. का की नाश्ता काहीच केला नाही आहे मी. आणि आता 1 वाजलेला आहे मस्तपैकी. तर आता मी थोडीशी चहा करते. का की पाऊस पडतोय रिमझिम रिमझिम. आणि खायचं आहे कटलेट. कटलेट आणि मस्तपैकी कोरी चाय, त्यामध्ये गूळ टाकून. गूळची पावडर मी दाखवते सेक्शनमध्ये माझ्या. मस्तपैकी गूळची चहा आहे. गुळाची चहा आहे का की दूध टाकल्यानंतर फुटतं म्हणून मी असं करते. कधी ती कोरी चहा पिते, नंतर दूध टाकते. मस्तपैकी उखळती आहे चाय. अद्रक टाकणार आहे आता ठेचून ठेचून. खूप पसार आहे. तुम्ही बोलशाल एवढ्या पसरात ही काय करती आहे. खूप छोटा ओटा आहे माझा. खूप फॅक्शनमध्ये खूप छोटा ओटा आहे. आता मला घ्यायचं आहे तर मी मोठाच घेणार आहे. तर की सगळी भांडी मिंडी नीट राहू शकतात. भांडी घासायला बी जागा उरत नाही तिथे. भांडी घासायला बी जागा उरत नाही तिथे. कितीही बोललं तरी आपलंच काम करायचं आहे. आता मी साफसफाई केलेली आहे छानपैकी मस्तपैकी. आणि आता पहिले मी टी पिणार आहे मस्तपैकी. कोरी चहा पिणार आहे. आणि कधी ती मी दूध टाकून बी पिते. पण दूध फाटत नाही. मी नंतर टाकते दूध, त्यामुळे गुळाची चाय फाटत नाही आहे. मस्तपैकी पटापट खाण्याचा व्यवहार चालू आहे आपला. आणि छानपैकी थालीमध्ये घ्यायचे कोरी चाय, कटलेट, वडा, चटपटी आणि चटणी. ही पावाची चटणी असते. थोडासा मसाला टाकतात त्यामध्ये, अजून काही नसतं. थोडासा मसाला असतो आणि पावच असतो तोही. अजून काय वेगळं काही नसतं. खोबरं बिबरं काय नसतं, तसं आपण घरी बनवतो. आणि मी सकाळी चपाती बनवलेली दुधाची, म्हणजे त्यामध्ये 2 चपात्या करून बनवलेल्या. मोठी चपाती बनवली. की हेवी खाल्ल्यानंतर मग घरातलं काम, बापरे एवढं काम असतं ना घरात, त्याच्या बाहेरचं काम परवडलं. आता हे सगळं आवरायचं आहे. छोटा किचन असल्यामुळे, ओटा छोटा आहे, किचन थोडंसं लाँग आहे पाठीमागे, पण ओटा छोटा माझा पडला आहे. तुमचं कसं किचन आहे ते नक्की मला सांगा ऑप्शनमध्ये. कसं करता तुम्ही मला नक्की सांगा प्लीज. तर आता मी परत चायचं दिसतं आहे माझं. आणि ही आहे मस्तपैकी